नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचे रान या कादंबरीचा दुसरा भाग अर्थात सीझन 2. आणि आजचं प्रकरण आहे कवड्याच्या रानातील नासऱ्या वैदू. तुम्हाला माहिती आहे कधी काय होतं, सामान्य माणसं देखील आपल्या आठवणींच्या कवडश्यात राहतात. आणि आता ज्या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ती सामान्य व्यक्ती आज देखील माझ्या आठवणींच्या कवडश्यात बंद आहे. म्हणजे त्याचं काय झालं होतं, आम्ही सर्वजण इरली काकूंच्या प्रसूतीकडे लक्ष ठेवून होतो. एक एक दिवस आम्हाला भारी जात होता. शेवटी एक दिवशी इरली काकूंच्या पोटात दुखण्याऐवजी त्यांची डाव्या बाजूची दाढच फार दुखायला लागली. तसं आजीनं लगोलग आमच्या नागो काकांकडनं कवड्याच्या रानात राहणारे आमचे नासरे वैदू, त्या वैदूला आमच्या वाड्यात यायचा सांगावा पाठवला. आता त्या दूरच्या कवड्याच्या रानात राहणाऱ्या आमच्या नासऱ्या वैदू दाताचं कुठल्याही प्रकारचं दुखणं बरं करण्यात फार पाठायत. दूरदूरच्या गावात त्यांच्या त्या विद्येचा दबदबा होता. थोडक्यात काय, आमचा नासऱ्या वैदू जंगली जडीबुटीचा वापर करणारा आयुर्वेदिक दातांचा डॉक्टरच होता. आता तुम्हाला सुद्धा माहिती असेल, आपल्या या विशाल भारतात जडीबुटीच्या औषधांची माहिती असणारी अशी अनेक गावठी माणसं आहेत आणि त्यांच्याजवळ अशा मौल्यवान विद्या आहेत की त्या विद्यांनी त्या जगाचं भलं करू शकतात. पण ही दुर्मिळ माणसं आपल्या या दुर्मिळ विद्या जगापुढे आणत नाहीत का कुणाला काही सांगत नाहीत. कारण त्यांचं म्हणणं असतं की अशा विद्या गुप्त ठेवाव्यात. त्या जर जगजाहीर केल्या तर त्यांचे गुणधर्म कमी होतात. त्यामुळे ती माणसं पुढे यायला किंवा आपली विद्या कोणाला द्यायला नेहमी मागेच असतात. परिणामी त्या विद्या त्यांच्याबरोबर संपून जातात. आणि आमचे नासऱ्या वैदू अशा दुर्मिळ माणसांपैकी एक होते. आमच्या ह्या नासऱ्या काकांना मी माझ्या फार लहानपणी जवळून बघितलं होतं. आता ते कसे दिसायचे ते मला अंधूक आठवतं, परंतु त्यावेळी या नासऱ्या काकाबद्दल आमच्या वाड्यात खूप चर्चा होत असे. त्यामुळे आता जरा मोठी झालेल्या मला आता नासरे काका येणार आणि मला त्यांना पाहायला मिळणार म्हणून खूप आनंद झाला होता. त्या दिवशी आजी गुरुजींना सांगत होती, हे नासरे काका कोणाचा किडका दात काढायचा झाला की कसली जडीबुटीची पानं मुळं कुटून त्याची लहानशी गोळी करून ते त्या दुखऱ्या दातात ठासून भरतात आणि साधारण अर्ध्या तासानं तो दात ठिसूळ होतो, हालायला लागतो आणि नंतर तो दात ते चिमट्यानं उपटून काढतात. हे ऐकून आमचे शिवा काका त्यावेळी विनोदानं म्हणाले, रामदास दादा, आपले आत्मा तुकाराम पुढे चिकोडीत जाऊन डॉक्टरी शिकणार, त्यापेक्षा त्यांना तू नासऱ्याबरोबर कवड्याच्या रानात जाऊन त्याची दाताची विद्या शिकायला सांग. म्हणजे ते काही पैसे खर्च न करता चांगले दाताचे डॉक्टर होतील, खोऱ्याने पैसे कमवतील. त्या दाताचा डॉक्टर व्हायला भांडवल काय, ते एक पिशवी आणि 4 झाडांची पानं फुलं, बस मग झालेच की ते डॉक्टर. नंतर त्यांनाही त्या इंग्रजीची आणि त्या मोठमोठ्या पुस्तकांची झंझट उरणार नाही बघ. त्यावेळी रामदास काका, आजी आणि आम्ही सगळेजण गुरुजींसह हसलो होतो. आम्ही पोरं आमच्या वाड्यात नासऱ्या वैदू येणार म्हणून जाम खुश झालो होतो. नासऱ्या वैदू आम्हा पोरांची एक वेगळी करमणूक होती. त्यावेळी आजीला गुरुजी म्हणाले होते, ते तिकडे चिकोडीला असताना त्यांनी एका शिक्षकांकडनं म्हणे या नासऱ्या वैदूची कीर्ती ऐकली होती आणि आज त्याला प्रत्यक्ष बघण्याचा योग गुरुजींना येणार होता. आज नासऱ्या येणार म्हणून गुरुजींनी शाळेला सुट्टी देऊन आमच्या आजीबरोबर ओसरीवर बसून त्या आम्हा मुलांच्या बरोबर त्या नासऱ्या काकांची वाट बघत राहिले होते. त्यावेळी ते आजीला म्हणत होते, आजीबाई, सामान्य माणसातलं असामान्यत्व अशा माणसांमध्ये आढळतं. तेव्हा माझी आजी पान खाता खाता पटकन म्हणाली, गुरुजी कसलं आले डोंबलाचं असामान्यत्व. आम्हाला देखील 4 अळशीची पानं कांदा घालून शिजवून थंडी तापावर औषध देता येतं, हे काय डोंबल्याचं असामान्यत्व आहे. हे ऐकून आमचे बिचारे गुरुजी गप्प झाले होते. थोड्या वेळाने आत्यानी आजी आणि गुरुजींना चहा नेऊन दिला. तेव्हा तो पिताना आजी आणि गुरुजी त्यांच्या वेळच्या जुन्या गोष्टी बोलत बसले. आम्ही पोरं त्यांच्याजवळ बसून ते पूर्वीचं कौतुक ऐकत बसलो. तेवढ्यात मुंगळ्याचा विषय तिथे निघाला होता. त्यावेळी गुरुजी पुन्हा म्हणाले, आजीबाई, मला अजूनही वाटतंय त्या मुंगळ्या धनगराचं आणि त्या 3 धनगरांची मुंडकी
दौलतरावांच्या शेतात पडलेली मिळाली आणि गावाला वाटलं की हे आरापंतांचं काम आहे. पण मला वाटतंय की आता निदान ह्या पुढे तरी गावानं नीट जागृत राहायला हवं. उद्या असं होऊ नये आपापसातली भांडणं आरापंतांच्या नावाने मुंडकं तोडण्यावर जाऊन थांबावी. तशी आजी त्यांच्याकडे डोळे बारीक करून बघत म्हणाली, गुरुजी तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे मी समजले नाही. तसंच तुम्ही हे तुमच्या कुठल्या सिद्धांतावर बोलता हो? तेव्हा गुरुजींनी आपल्या विडीचे 2 झुरके सावकाशपणे मारून नंतर ती विडी काळजीपूर्वक जमिनीवर दाबून विझवून ती पुन्हा आपल्या बंडीच्या खिशात ठेवून म्हणाले, आजीबाई असल्या गोष्टीत कोणाचाच कसला सिद्धांत असू शकत नाही. म्हणजे असं आजीबाई, कुणी आपापसातलं वैर काढून कोणाचं मुंडकं उडवलं आणि नंतर धड आरारावांच्या भिंती आड टाकून मुंडकं कुत्र्यांसाठी दौलतरावांच्या शेतात टाकलं. त्यात मुंगळ्याची 2 छकलं आराराव काय त्या पिशवीत घालून बाहेर फेकणार नाहीत ना. म्हणजे मला इतकंच म्हणायचे आजीबाई, आरारावांच्या नावाखाली जर असं होत राहिलं तर उद्या आपलं गाव धोक्यात येईल. हे ऐकून मात्र माझी आजी जरा चिंतेनं म्हणाली, गुरुजी तुमचं बोलणं विचार करण्यासारखं असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्या, इथे इतकी वर्ष झाली कधी कुणाची मुंडकी तोडली गेलेली नाहीत. पण आमच्या आरा प्रकरणानंतर असं हत्याकांड व्हायला लागलं आहे. अहो आता माणसाचं जाऊ द्या, त्याच्या हद्दीत एखादं भटकं कुत्रं गेलं तरी त्याचं मुंडकं तोडून बाहेर फेकलं जातं. हे कसं काय? गुरुजी म्हणाले, कधी कधी आजीबाईंना अशा काही गोष्टी घडतात की खरं काय आणि खोटं काय हेच कळेन असं होतं. आताही बघा, आमच्या इरली मुलीजवळ जे काही घडलं आहे ते अगदी विश्वास न ठेवण्यासारखं असलं तरी ते विश्वसनीय आहे. हेही सत्य आहे का नाही? हो, काही गोष्टींची उकलच होत नाही ना ती अशी. त्यावेळी आमच्या आजीला माहिती नव्हतं की गुरुजी जो मुद्दा मांडत होते तो विचार करण्यासारखा होता. म्हणजे आजीनी विचार करायला हवा होता. मुंगळ्या आपल्या वाड्याकडे बोट न दाखवता दाजी काकांच्या वाड्याकडे बोट दाखवून रडत रडत काय सुचवू बघत होता. पण आता तो विचार तुम्हाला आणि मला सुद्धा नको आहे. म्हणजे झालं गेलं गंगेला मिळालं म्हणून नासऱ्या वैदूची वाट आपण बघूया. आम्ही पोरं नासऱ्या वैदूची वाट बघत आरा काकांचं ते मुंडके उडवण्याचे प्रकार ऐकत होतो. रंगात आलो होतो. तेव्हा मला अचानक आमचे ते देखणे आरा काका आठवले. तसंच त्या शांत सोज्वळ सीता काकू आठवल्या आणि आपल्या नाजूक पायातले पैंजण वाजवत चालणारी ती सुंदर गौरीसुद्धा मला आठवली. आमचे चांगले रहीम मास्तर आठवले आणि वाटलं कदाचित आमची गौरी त्या बाजीराव मस्तानी इतकी सौंदर्यवान असावी. त्या मस्तानीमुळे पेशवाईचा एक इतिहास घडला होता आणि आता सुंदर गौरीमुळेही मांजरीवाडीत आरा काकांचा काळा इतिहास घडला होता. मला त्या क्षणी वाटलं की म्हणजे एखादं सौंदर्यसुद्धा इतिहास घडवू शकतं. त्या विचारात मी असताना मला ती पावसाळी भयंकर संध्याकाळ आठवून माझं मन माझ्याही नकळत थरथरून वाटलं मला की प्रत्येक माणसाचं ते लहानसं मन एखाद्या अथांग समुद्रासारखं असतं आणि त्या लहान मनाला कधीही त्या आठवणींच्या समुद्राच्या लाटांवर आरूढ होऊन त्या जुन्या स्मृतींशी मनसोक्त खेळताही येतं. मी या सगळ्या विचारात मग्न असताना सगुणा मला हलवत म्हणाली, अगं ए सरस्वते, अगं कसला विचार करतीयेस? अगं बघ तातू सांगतोय ते नासऱ्या काका येत आहेत. तशी मी एकदम भानावर आले. त्यावेळी मी माझ्याच विचारात इतकी गुंतले होते की आमचे नासऱ्या काका कधी वाड्यात येऊन हजर झाले मला कळलंच नाही. मी अत्यंत उत्सुकतेनं त्या ओसरीवर आलेल्या नासऱ्या काकांकडे बघितलं. या नासऱ्या काकात विशेष असं काही नव्हतं. ते किरकोळ पण उंच आणि काटक बांध्याचे होते. त्यांचे बारीक उभे केस एखाद्या सुकलेल्या गवताप्रमाणे वाऱ्यावर हालत होते आणि ते काहीही बोलताना आपले ते सुकलेल्या गवताचं मुंडकं सारखं हलवून बोलत होते. मी नासऱ्या काकांकडे नीट बघितलं. त्यांनी आपल्या बारीक कमरेला एक मळकट ठिगळ लावलेलं आखूड धोतर घट्ट बांधलं होतं. त्यांचं पोट अगदी सपाटीला गेलं होतं. त्यांची कंबर माझ्या आजीच्या कमरेपेक्षा बारीक होती आणि आपल्या त्या बारीक कमरेला त्यांनी एक मळकट निळ्या रंगाची फासाची थैली खोचली होती. बाकी ते उघडे बंब होते. त्यांनी आपल्या अंगात कसलंच कुडतं घातलेलं नव्हतं. तरी त्यांच्या काळ्या हाडं बाहेर आलेल्या जिराफासारख्या उंच गळ्यात 4 सफेद कावड्यांच्या माळा होत्या.
हातात कवड्याची काकणं घातली होती. तसंच त्यांच्या लांब सुकलेल्या पायात कवड्यांच्या माळा बांधलेल्या होत्या आणि कानात कवड्यांची कर्णं फुले होती. त्यामुळे हे उघडेबंब नासऱ्या काका अगदी कवडे बाबा दिसत होते. त्यांच्या हातात घुंगरं बांधलेली एक उंच काठी होती. आता ते दिसायला सर्वसामान्य असले तरी त्यांचा तो कवडे घातलेला अवतार त्यांचं वेगळेपण दर्शवत होता. आणि गंमत अशी की ह्या कवडे बाबांना आपलं वयसुद्धा माहिती नव्हतं. आमच्या आजीनं हे नासरे काका यायच्या आधी कुल्लू रामोशाकडनं 2 कोंबड्या आणून बांधून ठेवल्या होत्या. आमचे हे नासरे काका कधी कोणाच्या घरी गेले ना की तिथे भाजी भाकरी खात नसत. साधं थंड ताकसुद्धा प्यायला नकार देत. तसंच ते कोणाच्या उपकाराची एक दिडकीसुद्धा घेत नसत. तर ते आपलं काम संपलं की काही न खाता पिता फक्त त्या घरच्या 2 कोंबड्या पिशवीत घालून निघून जात असत. एकदा मी फार लहान असताना आमच्या विठ्ठल काकांचा दात दुखतो म्हणून म्हणे नासरे काका आमच्या वाड्यात आले होते. त्यावेळी माझ्या आजीने त्यांना 2 कोंबड्यांच्या ऐवजी 3 कोंबड्या देऊ केल्या होत्या. त्यावेळी म्हणे या नासरे काकांनी सरळ एक कोंबडी सोडून दिली होती आणि आपल्या नियमाप्रमाणे 2च कोंबड्या घेऊन गेले ते. हे ऐकल्यावर मला वाटलं काही माणसं आमच्या गुरुजींसारखी आपल्या सिद्धांतावरच चालणारी असतात. म्हणजे त्यातले एक आमचे वामन गुरुजी आणि हे नासऱ्या काका. असो, तसे दूरच्या त्या कवड्याच्या रानात राहणारे आमचे वृद्ध नासरे काका फक्त त्या कवड्याच्या रानातले कवडे, बिनविषारी साप, रान उंदीर आणि त्या रानातले निरनिराळे पक्षी, सरडे आणि इतर जीवजंतू पकडून ते सगळं शेकोटीवर भाजून अगदी आदिमानवासारखे खात. रानातला कुठलाही प्राणी किंवा पक्षी त्यांना खाण्यासाठीच देवानं तयार केला आहे असा त्यांचा समज असावा. आमचे हे नासरे काका उभ्या आयुष्यात फक्त ते शेकोटीवर भाजलेलं मांसच खाऊन जगत आले होते. त्यांनी कधीही भाकरी, उसळ, चटणी किंवा कसलं कोरड्या भाजी भात हे खाल्लंच नव्हतं. त्यात त्यांना ते कोणी दिलं तर त्यांना चालत नसे. ते फक्त स्वतः शिकार करून स्वतःच्या हाताने ते मांस भाजून खात आले होते. आणि त्याबद्दल कोणी त्यांना काही विचारलं तर ते फक्त आपले मोत्यासारखे शुभ्र दात दाखवत हसायचे, आभाळाकडे बोट दाखवायचे, जणू हे देवाला विचारा असं त्यांना म्हणायचं असावं. असे हे विचित्र नासरे काका आमच्या वाड्यात आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आजीकडे बघून स्मितहास्य केलं. तिला रामराम करून म्हणाले, आंबे समदा बेस आहे नवं. त्यांनी वाकून आजीला नमस्कार केला. नंतर ते सरळ आमच्या सरस्वती विहिरीजवळ जाऊन त्यांनी भसाभसा 4 कळशा अंगावर ओतून घेतल्या. तेव्हा त्यांनी आपल्या कमरेला खोचलेली ती निळी पिशवी आणि हातातली काठी तिथे ओसरीवर ठेवली होती. नंतर तसंच ओले त्यानं ओसरीवर बसून त्या आजीकडे बघत म्हणाले, आंबे तू न यो इहीर खणून छान लई बेस केलास बघ. अगो आंबे, घरा मोरा अंगण आणि मागं हिर असला मग त्या घराला काय पण कमी पडत नाही. तशी आजी अत्यंत आपुलकीनं म्हणाली, नासऱ्या कसा आहेस रे, किती वर्ष झाली तुला बघून. अरे माणसानं कधी अधूनमधून येत जावं. हे ऐकून नासऱ्या काका हसले आणि गुरुजींकडे बघत म्हणाले, आंबे यो कोण पाहुणा. तसं आजीने गुरुजींची ओळख करून दिली आणि ती गुरुजींना म्हणाली, गुरुजी हा नासऱ्या, हा त्या दूरच्या कवडीच्या रानात राहतो. याने आपल्या उभ्या आयुष्यात कधी आमच्यासारखं जेवण खाल्लेलं नाही. तो फक्त रानातले पशु पक्षी पकडतो आणि भाजून खातो. आता या ज्या 2 कोंबड्या आहेत ना त्या देखील ते आपल्या त्या कवडीच्या रानात गेल्यानंतर शेकोटीवर भाजून खाणार आहे. आणि नेहमी अहिंसा सिद्धांतावर चालणारे आमचे गुरुजी एकदम खेदानं म्हणाले, अहो नासरे पंत, हे असं तुमचं वागणं गांधीजींच्या अहिंसा तत्वाच्या विरुद्ध आहे हो. अहो प्राणीमात्रांना सुद्धा जगायचा अधिकार असतो. तेव्हा माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, आपण ही हिंसा थांबवा, भाजी भाकरी खायला सुरुवात करा. अशानं अनेक प्राण्यांना पक्ष्यांना जीवदान मिळेल. गुरुजींचं ते बोलणं ऐकून आमचे नासरे काका आपले स्वच्छ दात दाखवत हसत म्हणाले, अहो गुरुजी, तुम्ही आणि तुमचा तो कोण गांधी बाबा, त्याला घेऊनशान तुम्ही दोघं पण एकदा माया कवड्याच्या रानामध्ये या. तुम्ही दोघं बी म्या भाजलेला मांस खाऊनशान बघा, मग तुम्ही माह्यावानी कवा पण भाजी भाकर खाणार नाही. तेव्हा तुमचा तो अहिंसा तत्व गेला माया गांडीत. अहो जगायचं ते असं खाऊनशान जगायचं. तसं गुरुजींनी एकदम आपल्या दोन्ही गालांवर हातानं मारत शिव म्हणाले आणि आजी हसत म्हणाली, अहो गुरुजी, हे ज्याचं त्याचं खाणं आहे.
अहो रानातली पाखरं फळे दाणे खातात, तर जंगलातले वाघ सिंह मांसच भक्षण करतात. तसंच हे नासऱ्याचं. त्यात तुमच्या कुठल्याच तत्वाचा संबंध इथे येत नाही. अहो तुम्ही कोंबडीचं कोरड्याच भाकरीबरोबर खाता, तर हा नासऱ्या कोंबडी भाजून खातो, हाच तेवढा फरक, बाकी काही नाही. या नासरे काकांनी प्रथम आनंदी आत्याची चौकशी केली, नंतर आम्हा सगळ्यांची केली आणि म्हणाले, इरली कुठं आहे? तशी आजी म्हणाली, अरे नासऱ्या, काल रात्रभर ती दाढदुखीने झोपली नव्हती, आत्ता कुठे जरा तिचा डोळा लागलाय, थोड्या वेळानं तिला उठवते. तसं नासऱ्या काकांनी मान हलवली आणि ते गुरुजी आणि आजीबरोबर इतर गोष्टी करत बसले. साधारणपणे अर्ध्या तासानं इरली काकू आत्याला आणि कमळी काकूंना धरून आपलं मोठं पोट आणि डावा सुजलेला गाल घेऊन हळूहळू ओसरीवर आल्या. तेव्हा कमळी काकूंनी आणि आत्यानी त्यांना हळूवारपणे खाली बसवलं. तेव्हा मी बघितलं, आमचे गुरुजी इरली काकू खाली बसताना घामाघूम झालेले होते. जणू काही तेच गरोदर आहेत आणि तेच खाली बसतायत, अशा प्रकारे ते स्वतःशी अस्वस्थ झाले होते. तेव्हा त्यांची ती होणारी घालमेल बघून माझी आजी हसत हसत म्हणाली, गुरुजी, अहो तुम्ही नका घाबरू. अशा अवस्थेत बायका अवघडलेल्या दिसल्या तरी त्यांना त्यावेळी ताकद मात्र दुप्पट असते. गुरुजी घाम पुसत पुन्हा शिव शिव म्हणाले होते. या दिवसात आमच्या वाड्यात आलेलं आबांचं कुटुंब त्यांच्या एका गाड्याचा मोटार अपघातात मृत्यू झाल्यामुळे पुन्हा कोल्हापूरला गेलं होतं. आमच्या इरली काकू बसल्यावर नासऱ्या काका म्हणाले, इरले समजा बेस आहे ना व? आणि काय गो, मी ऐकला आहे तुझा पोरगा गेला, तो आता परत सातमाई आणणार आहे ती. हे ऐकून इरली काकूंनी हसत हसत मान डोलवली होती. तेव्हा मी पाहिलं, आमच्या त्या नासरे काकांना त्या गोष्टीचं काही आश्चर्य वाटलेलं नव्हतं. नंतर त्यांनी इरली काकूंना तोंडाचा आ करायला लावला. ती दुखरी दाढ तपासली. मग त्यांनी आत्याकडनं एक मातीची पणती पेटवून मागितली. तसंच थोडा कापूस आणि पळी गरम करून आणायला सांगितली. आत्यानं पळी गरम करून आणल्यानंतर त्यांनी आपल्या थैलीतनं एक लहान बाटली काढून त्या बाटलीतले बरोबर 8 थेंब त्या पळीत ओतले. नंतर ती पळी खाली ठेवून त्यांनी थैलीतनं 4-5 काळ्या कसल्या लहान लहान बिया, 2 लवंग आणि एक कसली तरी मुळी काढली. ते सगळं आत्याला दिलं. गरम करून आणायला सांगितलं. तसंच माझ्या आईला खलबत्ता धुवून आणायला सांगितलं. एका तांब्यात पाणी मागितलं. अशा प्रकारे नासऱ्या काका सगळी तयारी करत असताना आम्ही सगळेजण अगदी डोळ्यात प्राण आणून त्यांची प्रत्येक हालचाल बघत होतो. तेव्हा ते तो खलबत्ता पुसत पुसत आजीला म्हणाले, आंबे, मी ऐकला होता तुम्हासनी तांबड्या पाखाचा ढोल्या पक्षी गावला होता, यो खरा आहे का? माझी आजी म्हणाली, होय रे बाबा नासऱ्या, या सरस्वतीनी त्या ढोल्या पक्षाला त्या कंदील ठेवायच्या खोळीत बघितलं आणि ह्या तातूनी त्याला जाऊन धरलं. मादी होती रे ती. त्या खोळीत घातलेल्या अंड्यावर बसायला आली होती. आम्ही तिला धरल्यावर नंतर सोडून दिलं, पण ती त्या अंड्यावर बसायला पुन्हा म्हणून काही आली नाही आणि ती अंडी एका सापानं येऊन खाल्ली, असं ही सरस्वती म्हणाली. नासरे काका हे सगळं आजीचं ढोल्या पक्षी पुराण ऐकून म्हणाले, आरा 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 आरा, आंबे, अगो तुनं त्या मोलाचा ढोल्या सोडून दिला. अगो त्याचा मांस खायचा, ते लय औषधी असतो. आंबे, सातमाई बेस आहेत ना, आणि झपाट्या काय म्हणतो? म्या हातला समजा आटपल्यावर त्यांच्या पारावर आणि झपाट्या मोरं जाऊन शेण येईन. आणि आंबे, म्या आराचा ऐकला, त्या लय वंगाळ झाला, लय बेस माणूस होता, पण त्यानं मास्तरला तोडायची लय घाई केली. तेव्हा तो सबुरीनं वागला असता तर मग समजा बेस झाला असता बघ. हे सगळं ऐकून आजी आश्चर्यानं म्हणाली की अरे नासऱ्या, तू राहतो तिथे दूर कवड्याच्या रानात, तरी एखाद्या पत्रकारासारखी तुला सगळ्याची खडानखडा माहिती आहे. नासऱ्या काका आपलं ते छान हसू हसत म्हणाले, आंबे, अगो 10 गावची माणसं येतात माह्यापाशी, तवा होता बोलना. हे सगळं बोलत असताना नासऱ्या काकांनी आपली थैली जमिनीवर ओतली होती आणि आम्ही सगळ्यांनी उत्सुकतेनं बघितलं. त्या ओतलेल्या थैलीतून जमिनीवर कसल्या अनेक मुळ्या, निरनिराळ्या रंगाच्या लहान मोठ्या बिया, काही सुकलेली पानं आणि फुलं होती. तसंच कसल्या सुकलेल्या लांबट काळ्या मुळ्या होत्या. नासऱ्या काकांनी त्या सगळ्यामधनं 2 हिरवट्ट रंगाच्या अगदी लहान ताज्या मुळ्या शोधून काढल्या. 2 कागदात बांधलेली जाड पानं काढली. ती पानं काटेरी निवडुंगाच्या पानासारखी जाड होती. नंतर त्यांनी आणखीन काही बाई माती मसण काढलं, बाजूला ठेवलं.
एक जाड सुकलेली झाडाची मुळी काढली, आजीला ती दाखवली आणि म्हणाले, आंबे यो मुळी बघ, यो असा कुठं बे गावत नाही. कोणाला कंचा पण जनावर डसला, यो मुळी 3 वेळा पाण्यातनं उघळून शान दिला, मग समजा ईक ओकून शान माणसाला काही पण होत नाही. हे ऐकलं आणि माझी आजी धर्म्यासाठी हळहळली होती. नासरे काकांनी नंतर एक ताट मागितलं. त्या ताटात त्या सगळ्या वस्तू ठेवल्या. बाकीचं सगळं पुन्हा त्या थैलीत भरलं. नंतर त्यांनी त्या सगळ्या वस्तू नीट ताटात ठेवून स्वच्छ धुवून घेतल्या. त्या वस्तू, त्या पळीतलं तेल, बिया, लवंगा त्या खलबत्त्यात घालून नासऱ्या काका ते कुटायला लागले. तेव्हा ते डोळे बंद करून तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटायला लागले. कदाचित एखादा मंत्र म्हणत असावेत. नंतर साधारण 15 मिनिटांनी आपलं कुटणं थांबवून त्या खलबत्त्यातला काला काढून त्यांनी त्याच्या लहान लहान अशा 6 गोळ्या तयार केल्या. नंतर एक टोकदार दातवण घेऊन त्यांनी ती इरली काकूंची दाढ स्वच्छ करून त्यांना पाण्याच्या चुळा भरायला सांगितल्या. तेव्हा इरली काकूंची दाढ भयंकर दुखतच होती. आमच्या इरली काकूंनी हास्य करत चुळा भरल्यावर नासऱ्या काकांनी ती एक त्यांनी तयार केलेली गोळी त्यांच्या त्या दुखऱ्या दाढेत ठासून भरली. हे सगळं चाललेलं असताना आमचे गुरुजी मात्र त्या दोघांकडे बघून घामाघूम झाले होते. नासरे काकांनी ती गोळी त्या दाढेत ठासून भरल्यावर त्यांनी इरली काकूंना तोंड घट्ट बंद करायला सांगितलं. हे सगळं बघत असलेली आमची छोटी मंजी म्हणाली, काय हो काका, तुम्ही या एवढ्या सगळ्या कवड्या आणल्या कुठनं? तुम्हाला त्या कवड्याच्या रानातल्या कवड्यांनी ह्या कवड्या दिल्या का आणि म्हणून तुम्ही अशा घातल्यात का? नासरे काका हसत म्हणाले, म्हणजे बाय, तुम्ही पोरा आवाळात उडणाऱ्या कवड्यापाशी पावस मागताना म्या त्याच्यापाशी कवड्या मागतो आणि त्या मना कवड्या देत्यात. आणि म्हणजे म्या यो कवड्या असा घालतो तो पोरी माझा दागिना आहे. आणि पोरी, कवा तुझा लगीन झाला ना का म्या तुला तसा कवड्याचा दागिना देणार. तेव्हा आमची मंजी छान लाजली. आमच्या नासऱ्या काकांनी ती गोळी इरली काकूंच्या दाढेत घातल्याबरोबर त्यांच्या दाढेचा होणारा ठणका ताबडतोब थांबला होता. थोड्या वेळानं नासऱ्या काका आजीला म्हणाले, आंबे, अगो मना, आमच्या कवड्याच्या रानामध्ये एक मोर गावला होता. तो म्या धरला, भाजून शान खाल्ला, लय बेस होता. गुरुजी एकदा म्हणाले, अहो काय केलं ते? अहो मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि तुम्ही तो सरळ भाजून खाल्लात. अरे 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 अहो, राष्ट्रीय पक्ष्याची हत्या करून त्याला भाजून खाणं हा राष्ट्रीय गुन्हा आहे. नासरे काका पुन्हा स्वच्छ हसत म्हणाले, अहो गुरुजी, म्या फक्त मोरच भाजून शान खाल्ला, म्या काय माणूस मारून शान भाजून नाही खाल्ला. आणि तुमचा कायदा गेला तिकडं. गुरुजी पुन्हा एकदा शिव म्हणून आपल्या तोंडावर हात मारत गप्प झाले. आम्ही आमचं हसू दाबून धरायला लागलो. नंतर अशाच गप्पा गोष्टी करत साधारण 15-20 मिनिटांनी नासऱ्या काकांनी इरली काकूंना आ करायला सांगितलं. त्यांनी कापूस घेतला, त्या गोळीवर ठेवला आणि दातवणानं त्यांनी ती गोळी अलगद काढून त्या कापसावर ठेवून नीट निरखून बघितली आणि मान नाही अशा अर्थानं हलवत त्यांनी पुन्हा एक गोळी त्या दाढेत भरली. इरली काकूंना तोंड बंद करायला सांगितलं. तसं त्यांनी 4 वेळा केलं. प्रत्येक खेपेला तो कापूस तपासून ते मान हलवत राहिले. पण 5व्या वेळी मात्र त्यांनी तो गोळा ठेवलेला कापूस अलगद खाली ठेवला आणि आम्ही सगळ्यांनी बघितलं, एक साधारण लांबेट सफेद सुतासारखी तंतुरूपी कीड त्या कापसावर वळवळत होती. तो तंतू बाहेर आल्याबरोबर इरली काकूंना खूप बरं वाटलं होतं. तेव्हा त्यांच्या गालावरची सूजसुद्धा बऱ्यापैकी उतरली होती आणि हे सगळं आश्चर्य काही वेळात झालं होतं. नंतर त्यांनी थैलीतून एका कागदात बांधलेलं सफेद चूर्ण काढून त्या इरली काकूंच्या दुखऱ्या दाढेत दाबून भरलं आणि म्हणाले, इरले पोरी, आज या दातानं काय पण चावायचा नाही. थोडा पेस ताक पी याचा. उद्याच्याला या औषध दगडावाने घाट होईल. मग कवा पण तू या दात दुखायचा नाही. यो आणि यो पान घे आणि उद्याच्याला सकाळी उठल्याबरोबर यो पान त्या दातानं चावूनशान टाकायचा आणि मग तू काय पण खायला मोकळी. आणि बघ, यो जंतू तुझा दाताला चावूनशान खालचा मांस खायचा, तवा तुझा दात दुखायचा. पण आता तसं काय होणार नाही. नंतर नासरे काकांनी तो जंतू, त्या गोळ्या तिथे जाळून टाकल्या. आमच्या नासऱ्या काकांचं काम आटोपलं. इरली काकूंनी मंगी काकू आणि आत्याच्या मदतीनं उठून उभ्या उभ्या नासऱ्या काकांना नमस्कार केला. त्या आत गेल्या. तेव्हा नासरे काका उठले. विहिरीवर जाऊन त्यांनी 4-5 कळशा अंगावर ओतून घेऊन
तसेच सातमाईंच्या पारावर गेले. नंतर तिथून ते झपाटलेल्या बाभळीच्या रानात जाऊन जरा वेळ काहीतरी पुटपुटत बसले आणि मग पुन्हा ओसरीवर आले. तेव्हा नासऱ्या काकाच्या या कर्तृत्वाने आम्ही भारावले होतो. भारावलेले गुरुजी तर एकदा म्हणाले, अहो नासरो पंत, आपण या औषधी वनस्पती आणता कुठून? मला आत्ता जाणवलं बरं का, ज्यावेळी राम रावणाच्या युद्धात आमचे लक्ष्मणपंत जखमी होऊन बेशुद्ध पडले, तेव्हा राम महाराजांच्या सांगण्यावरनं हनुमंतांनी संजीवनी वेल आणली आणि त्या वेलीमुळे लक्ष्मणपंतांना, गुरुजी लक्ष्मणपंतांना जीवदान मिळालं त्यावेळी, असंच ना? पण गुरुजी रामायणात कुणाला माहिती नव्हतं त्याचा लक्ष्मण हा लक्ष्मणपंत होता. शिवा काका मध्येच बोलले. गुरुजींनी मान डोलवली आणि पुटपुटले, धन्य आहे हो आपला भारत देश. तेव्हा आमचे रामदास काका म्हणाले की गुरुजी, आपण जर निसर्गाला सांभाळलं तर निसर्गसुद्धा आपल्याला सांभाळतो. निसर्गात इतकी गुपितं भरली आहेत, पण ती गुपितं जाणून घेण्यास निसर्गाच्या समीप जायला हवं. पण जग आता आधुनिक होता होता निसर्गापासनं दूर होत चाललं आहे. गुरुजी म्हणाले, रामदासराव तुम्ही योग्य बोललात हो. आमचे नासरे काका जायला उठले तेव्हा त्यांनी सापाचं विष उतरवणारी एक मौल्यवान मुळी आजीला भेट म्हणून दिली. नंतर ते त्या 2 कोंबड्या घेऊन सगळ्यांना रामराम करून आपल्या त्या दूरच्या कवड्याच्या रानात अनवाणी पायांनी चालत निघून गेले. ते गेल्यानंतर माझी आजी गुरुजींना म्हणाली, गुरुजी, पूर्वी हजारो वर्ष तप करणारे ऋषीमुनी फक्त एका जागी बसून किंवा उभं राहून तपश्चर्या करत, तेव्हा मनाच्या तरल संवेदनांनी ते आपली तहानभूक भागवत. अशा काही विद्या असतात ज्या अमर असतात, फक्त त्या योग्य प्रकारे समजून घेतल्या पाहिजेत. गुरुजी म्हणाले, आजीबाई, जर जगानं या दुर्मिळ विद्या शिकून घेतल्या तर जगाचं किती भलं होईल. पण आता रामदासराव म्हणाले ना तसं आत्ताचं सुधारक शास्त्र या दुर्मिळ लोकांकडे दुर्लक्ष करून आधुनिकतेला जास्त महत्त्व द्यायला लागलं आहे. जगानं आधुनिकता जोपासली तरी जुन्या दुर्मिळ विद्या जागृत ठेवायला पाहिजे. त्यात ही दुर्मिळ माणसं आपली विद्या कोणाला न देता आपल्याबरोबर नष्ट करून टाकतात. हे त्यांचं आणि जगाचं फार मोठं दुर्दैव आहे. अहो, मी एकदा पेपरमध्ये वाचलं होतं, चीनमध्ये एका माणसानं कुंडीतल्या झाडाला दिवसाकाठी 3 सोन्याची पानं येतील असा शोध लावला होता. आता खरं खोटं तो देव जाणे. त्यावेळी गुरुजी, आजी, आमची पुरुष मंडळी जुन्या गोष्टी बोलत राहिले आणि त्या आश्चर्यकारक गोष्टी ऐकण्यात आम्ही पोरं रमून गेलो. पुढे आमच्या नासऱ्या काकांबरोबर घालवलेली ती सकाळ नेहमी माझ्या लक्षात राहिली. श्रोते हो, सातमाईंचं रान सीझन 2 मधलं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण ऐकण्यासाठी उद्या भेटूयात आणि पुढचं प्रकरण आहे राणी काकूंच्या वाड्यातलं माझं वास्तव्य. भेटूयात हे प्रकरण ऐकण्यासाठी उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनही तुमच्यापैकी काही जणांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे. मी एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकन तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. म्हणजे तुम्हाला दीपक रेगे कथाकथन चॅनलवर कुठली कथा किंवा कुठली कादंबरी अपलोड झाली आहे हे शोधत बसावं लागणार नाही.